नमस्कार सगळ्यांना, गुड मॉर्निंग. सकाळचे 10:30 वाजलेत आणि मी योगिता पेडणेकर योगिता व्लॉगमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत करते. तर चला मग बघूया आज आमचे पेट्स काय करतायत ते. हा बघा, हा आमचा मोठा ओरू, बघ तरी झोपलाय. ओरिओला गरमीचा खूप त्रास होतो, केस गळतात त्याचे. आणि हा रिओ, रिओ ए रिओ, ये इकडे, इकडे ये, ये लवकर लवकर ये. अजिबात येत नाही आहे. आम्ही चाललो आता अलिबागला देऊळबंद 2 बघायला. 2 वाजलेत, 2:30चा शो आहे. तर तिथे गेल्यावर आमचं थिएटर दाखवते. तर हे आहे आमच्या इथलं थिएटर अलिबागमधलं. सगळं काम चाललेलं आहे, काय आणि एवढी काही गर्दी नाही आहे आज. 6 वाजून गेलेत आणि मी पिक्चरवरून जाऊन आलेले आहे. आणि आता शेंगदाण्यांची सालं काढते आहे. हे बघा. तर आता आदित्यला सूप आणायला सांगितलं. त्या सूपामध्ये ते दाणे टाकून त्यांची सालं काढणार आहे. बघा, सगळ्या दाण्यांची सालं काढून ठेवलीत आणि या डब्यात मी आता भरून ठेवणार आहे. ओरिओ बसला माझ्या बाजूला आणि छान अशी संध्याकाळ झालेली आहे. संध्याकाळ म्हणजे दिवा लावायची वेळ झालेली आहे देवाजवळ. आणि थोड्या वेळाने जेवणाची तयारी करणार रात्रीच्या, असं काही सीन आहे. आणि रिओ झोपलाय आतमध्ये. कोण बसलं इथे? कोण आहे? कोण बसलं इथे? काय करतोयस? काय करतोयस इथे? चला बाहेर, चला चला बाहेर, चला बाहेर. फायनली किचनमधली सगळी कामं आटपलेली आहेत. फक्त दूध फ्रीजमध्ये ठेवायचं आहे. मगाशीच गरम केलं. भांडी वगैरे घासली. बाटल्या भरायच्या आहेत, ह्या बघा. पण त्या काय मी आता भरणार नाही आहे. 9 वाजलेत. झोपणार बहुतेक. आणि हे बघा, दूध गरम ठेवेल. थोडं गरम आहे, म्हणजे एवढं पण नाही, कोमट आहे. तर ते फ्रीजमध्ये ठेवते. फ्रीजमध्ये ठेवून झालं, सगळी कामं आवरली. आणि आता हा व्लॉग मी इथेच एंड करते. तर हा व्लॉग तुम्हाला आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.